नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 20 जुलै 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे संस्थापक आयुष सचिव साळवे, वाहिल्यानगरमधील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आयुष सचिव साळवे म्हणाले की आपण पूर्ण महाराष्ट्रभर अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघ या ठिकाणाहून आपण पूर्ण समाज जागृत अभियानाला सुरुवात केली। त्याचं कारण असं आहे की पूर्ण समाजाला जागृत केल्याशिवाय पर्याय नाही। जातीचे राजकारण, धर्मवादाचे, भाषावादाचे राजकारण या ठिकाणी घडत आहे। त्यांच्यामुळे आज आपल्या समाजाला गुलाम करून ठेवण्याची पूर्ण मानसिकता आणि डाव रचले जात आहेत। त्याच्यामुळे आज समाज जागृती अभियान करून समाजापर्यंत पोहोचवणे, समाजापर्यंत आपल्या समाजहिताचा लढा देण्यासाठी समाजाला जागृत करणे हाच आपला या संघटनेचा उद्देश आहे। यावेळी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे संस्थापक आयुष सचिव साळवे, जिल्हाध्यक्ष उत्तम भिंगारदिवे, उपाध्यक्ष आनंदा रमेश आडबल्ले, बळीराम अप्पा रिकेबे, सुभाष साठे, दीपक गायकवाड, श्याम काळपुंड, सुनील साळवे, भगवान नेटके, सूरज जाधव, विकी जाधव, इरफान पठाण, अजिंक्य अरू, सुनील दादा ओहोळ, सागर क्षेत्रे इत्यादी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपण सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलवले होते। त्यामध्ये विषय असा झाला की या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय चळवळी आहेत, जातीवाद आहेत आणि धर्मवाद, भाषावाद सुरू झालेली। आज आमच्या ज्या संघटना गटतट जे आहेत महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्रातील जे गटतट आणि चळवळी आजपर्यंत मी पाहिलेल्या चळवळी आणि गटतट पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष काम करतात। 5 वर्षानंतर ज्या ठिकाणी इलेक्शनची वेळ येते, निवडणुका येतात, तर त्यावेळेस हे गटातटाचे नेतृत्व करणारे बलांडी नेते, मोठी नेते जे आहेत, चळवळीचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत, हे कुठं ना कुठं कोणत्या तरी प्रस्थापित अप्रस्थापित पक्षाला पाठिंबा देतात। घोषणा ती करतात की आम्ही स्वतः ह्या पक्षाला पाठिंबा दिला आहे, त्या पक्षाला पाठिंबा दिला आहे आणि पाठिंबा पक्षाला कुणी दिला आहे, समाजाने दिला आहे का नेत्यांनी दिला आहे, हा प्रश्न पहिला आहे। जर समाजाने दिला आहे तर समाजाचं फक्त समाजाला बरोबर घ्यायचं आणि आम्ही समाजाच्या वतीने पाठिंबा देतो एवढी घोषणा करायची, 4 रुपयाचा लालच मिळवायची आणि समाजाला सैरवैर सोडून द्यायचं। आज जर हे पाठिंबा ज्या पक्षांना देतात, चळवळी गटतट, तर त्या पक्षांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात उतरलं पाहिजे। पण यांचा तर पाठिंबा घेतलेला आहे, पण समाजावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस समाजासाठी कोणताच नेता उतरत नाही आहे किंवा प्रस्थापित पक्ष उतरत नाही आहेत। संविधानिक हक्कामध्ये निवडणुका लढवायच्या, सगळं काही करायचं आहे, पण संविधानावर ज्यावेळेस हे होतो, बदलाचे जे वारे सुटते, आर्टिकल बदलाचे ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोणताही पक्ष मध्ये बोलत नाही आहे। काय मग तुम्ही फक्त समाजाकडनं मताची मिळवणूक करण्यासाठी इथल्या जो गटातटाचा नेता आहे त्याला जवळ करता आणि तो गटातटाचा नेता पण ते जे बोलतील त्यांच्या हाल हा मिळवतो आणि समाजाचा आमच्या वतीने समाजाला तुम्हाला सपोर्ट आहे। मग समाजाला हा गुलाम झालेला असतो आणि हा गुलाम होऊन स्वतः समाजालाही त्या पक्ष पार्टीचा गुलाम करून ठेवतो। म्हणजे प्रस्थापितांचे जे गुलाम आहेत, प्रस्थापित पक्षाचे जे गुलाम आहेत, हे गुलाम कोणत्या भ्रमामध्ये या 77 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे मला अजून पण काही समजायला तयार नाही। त्यामुळं माझं बंड जो आहे विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटन जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून जेवढे महाराष्ट्रामध्ये जे गटतट आहेत ह्या गटातटांच्या विरोधात माझा बंड आहे की तुम्ही समाजाचा आत्तापर्यंत 77 वर्ष घातच केला। जर तुम्हाला समाजाचं जर हित करायचं होतं तर तुम्ही समाजासाठी एकत्रित बाळासाहेबांच्या पाठीमागे का उभं राहिले नाही। मी आजही वंचित बहुजन पक्षाचं काम करतोय असं काही नाही, मी त्या पक्षाचा सदस्य किंवा मी त्या पक्षाच्या बाजूने बोलतो असं नाही आहे। पण समाज जर हित करायचं असतं ना आपल्याला तर आपण बाळासाहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे होते, ना की इतर पक्षांच्या पाठीमागे उभं राहायचं जाऊन। जर तुम्ही त्या पक्षांच्या पाठीमागे जर गेले तर तुम्ही गुलामच राहणार आहेत। स्वतःच्या पक्षात जर तुम्ही काम करत नाही, तुम्ही इतरांच्या पक्षामध्ये सैरवैर जर पळत असली झेंडे घेऊन, तर ते तुम्हाला गुलाम करून ठेवणार आहेत। कारण आजही 77 वर्षानंतर आपला खासदार आमदार निवडून येत नाही आहे। फक्त एससी कॅटेगरीमधून जे काही बाकीचे आमदार निवडून येतात त्याचा उदो आपल्या समाजातले कार्यकर्ते करतात की बाबा त्याचा आलाय निवडून म्हणजे तो एससीमधून आलेला आहे, पण बौद्धांचा कोणता आहे हे प्रामुख्याने आम्हाला या गटातटांनी सांगावे।
हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर हा जो बंड आहे ह्या सगळ्या गटातटांच्या विरोधात असेल, जो ही समाजाच्या विरोधात काम करून इतर पक्षांच्या दावणीला जाऊन बांधल्या जाईल किंवा जे समाजाच्या विरोधात जे काम करेल, जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो बाळासाहेब आंबेडकर जे आहेत तर त्यांच्या जर पक्षाला जर विरोध करणार किंवा त्यांच्या विरोधात जर कोणी बोलणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात बंड करूया संस्थेच्या माध्यमातून. कारण आज आमच्या माणसावरती जर कोणी टीका करत असेल आणि बाकीचे जर आमचेच चाटे इतर गटातटाची जर गुलामी करून त्यांच्या हास्यविनोदामध्ये सहभाग जर होत असेल तर आम्ही ते कधी खपवून घेतल्या जाणार नाही आहे आणि खपवून घेणार नाहीत. कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. आम्ही आमच्या रक्ताशी गद्दारी कधी करणार नाहीत. कारण जे स्वाभिमानी जे आहेत ते बाळासाहेबांना कधीही सोडणार नाही. समाज ज्यांचा स्वाभिमान जागी ते लोक बाळासाहेबांना सोडणार नाही. जे चाटे झाले आहेत ते चाटे इतर पक्षात जातील, त्यांचे आश्वासनं घेतील, त्यांच्याबरोबर जातील, त्यांना पाठिंबा देतील, त्यांच्याबरोबर राहतील, त्यांच्याबरोबर खातील, त्यांच्याबरोबर दारू पितील. ह्या सगळ्या काही गोष्टी घडणार आहेत चाट्यांच्या. काय पण जे स्वाभिमानी जे लोक आहेत ते बाळासाहेबांच्या पाठीमागं आहेत. आणि आम्ही संस्थेच्या माध्यमातून ह्याच्यासाठी काम केलं की आम्हाला स्वयंभू समाजासाठी लढा द्यायचा आहे. त्याच्यामुळं आम्ही स्वयंभू संस्थेच्या माध्यमातून काम करणार आहेत. यानंतर येणाऱ्या निवडणुका आहेत 2027च्या आहेत, 2019च्या झाल्या, 24च्या झाल्या, 14च्याही झाल्या. सगळ्यांनी मोठे ढिंडोरे पिटवले, पण जे ते आपल्या वेळेस निवडणुकाच्या वेळेस ज्या त्या ठिकाणी जाऊन गुलाम होतात. आणि ह्या गुलामांनी काय केलं, बाबासाहेब आंबेडकर गेले, समाज पोरका आला, समाजाला वाली उरला नाही. जे समाजामध्ये नेते म्हणून निर्माण झाले ते कोले कुत्रे लांडगे आणि चाटे निर्माण झाले वाड्यावरचे, जे वाड्यावर जातात, प्रस्थापित पक्षाकडे जातात. आणि आम्ही सगळे काय समाजाचं काय वर उचललं असं म्हणणारे पण आहेत आमच्यात. मग त्या वाड्यावरच्या लोकांना ज्या वाड्यावर जातात आणि जे पक्ष पार्टीत जातात इतर, त्यांना माझं एकच सांगणं आहे, हरकत नाही, तुम्ही जाता, तुमचा स्वाभिमान कुठे ठेवला आहे तो तुम्हालाच माहिती आहे. पण परिस्थिती ही आहे समाजाचा तुम्ही त्यांच्या माध्यमातून घात करा. तुम्हाला एकट्याला जायचं तुम्ही बिंदास जाऊ शकता. समाजाने तुमच्याबरोबर काही करार केलेला नाही आहे का समाजाच्या वतीने आम्ही पाठिंबा दिला. पाठिंबा कुणी दिला आणि ज्यांनी पाठिंबा घेतला त्यांनी पण त्याला विचारावं तुझ्या पाठीमागं समाज किती आहे. काय असंख्य समाज असताना पण आज कोणतंही राजकीय अस्तित्व नाही आहे. त्याबरोबर आमचा लढा आहे. काय हा आमचा पहिला मुद्दा आहे. आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून 12 मतदारसंघामध्ये माझ्या मिटिंगा लागतात. सगळीकडे कार्यकर्ते उपलब्ध आहेत आणि ह्या मिटिंगाच्या माध्यमातून समाज जागृती अभियान चालू केले. अहमदनगर जिल्ह्यात आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर माझं फिरणं चालू होते. मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज जागृती अभियानाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं आज इथल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्या की आत्तापर्यंत तुम्ही समाजाची फसवणूक केली. समाजाच्या वस्तीमध्ये, वाडी वस्तीमध्ये जायचं, झेंडे द्यायचे हातामध्ये आणि समाजाला प्रचार फेरीला काढायचं. तर हे इथून पुढे होणार नाही आहे. आम्ही समाज जागृत करायचं काम चालू केलं. कारण आम्ही जर आमच्या समाजासाठी जर लढा जर नाही दिला तर आमच्यासाठी येऊन दुसरं कोणी लढा देणार नाही. कारण आम्ही पाहतोय जर आमच्यावर अन्याय जर झाला तर आमचेच गोरगरीब जे आहेत समाज बांधव तेच पहिले धावून येतात, ते विचारपूस करतात. पण कोणताही खासदार आमदार आमच्यासाठी येत नाही आहे, कोणता मंत्री आमच्यासाठी येत नाही आहे, कोणता पंतप्रधानही आमच्यासाठी येत नाही का बाबा त्या ठिकाणी झालं काय. ज्या ठिकाणी समाजाच्या विरोधात काही कट्टरवादी संघटना काम करतात ते जर बोलले तर त्यांना इथले मुख्यमंत्री म्हणतात ते आमचे गुरु आहेत. म्हणजे आजही त्या दिवशी पण ते भिडे गुरुजी काय म्हणतात त्याला, तर ते भिडे गुरुजी स्वतः म्हणतो की मंत्रालयावरचा झेंडा भगवा लावायचा आणि तिरंगा काढायचा. तिरंगाविषयी बोलणार हा कोण. काय मग हे जे खैबर खिंडी जे आलेले आहेत ना, या खैबर खिंडीने 93 लोकांच्या डोक्यावरती जे भूतं मांडलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही येतोय, आमचेही लोक आहेत त्याच्यामध्ये. पण परिस्थिती का हे भूतं आता उतरायला पाहिजे. खास करून बौद्धांच्या जे लोक आहेत त्यांच्या डोक्यातून हे भूतं उतरायला पाहिजे आणि सगळ्यांनी एक संघटित बौद्ध धर्माकडे वळायला पाहिजे. पडळकर म्हणतात कायदा बदलायचा, कायदा ह्याच्या बापाच्या घरचा नाही आहे. काय कायद्यावरती बोट ठेवणार तो मंत्रालयात जा, तिथं काय करायचं ते कर, इथं येऊन वादिवाद घालू नकोस, ख्रिश्चनावर शे बोलायचं. तुम्हाला कोणी अधिकार दिला. निवडून आले त्यावेळेस तुम्ही पाया पडायला चालले होते, सगळ्यांच्या पाया पडत होते तुम्ही की मतदान द्या. म्हणजे तुम्ही फक्त मतापुरतं वोटिंग करता. वोटिंग पुरतं तुमचं मतदानाची भूमिका आहे. मतदान घेतलं की तुम्ही तिकडं आम्ही इकडं, मग तुमच्या विरोधात बोलायचं. अशा अनेक आहेत. मुस्लिमांच्या विरोधात बोलतील, मुस्लिमांची वोटिंग झाले का त्यांच्या भोंग्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये. तर आमचा बौद्ध धर्माचा विषय असा आहे की आम्ही कुणाचेही विरोधक नाही आहेत. आम्ही आमच्या समाजाच्या हितासाठी काम करणार आहे. कोण आमदार झाला, कोण खासदार आला, कोण मंत्री झाला, कोण संत्री झाला, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त आमची एवढीच जागृती समाज माध्यमातून समाजासाठी की आता हिंदू धर्म त्यागून आता बौद्ध धर्माकडे वळल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर हे लोक आता जास्तच काहीतरी जातीय अन्याय करायला लागलेत. त्यासाठी आम्ही ह्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर
माझं फिरणं चालू होणार आहे. 12 मतदारसंघामध्ये 12 मिटिंगा लावलेल्या आहेत आणि ते येत्या 30 तारखेच्या नंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू होतात. एवढंच. जय भीम, जय शिवराय. आणि आमच्या संस्थेचे संस्थापक सचिन साळवे यांच्या पाठीशी वेळोवेळीला उभा राहून संघटनेची चळवळ पुढे नेण्याचे नक्कीच 100% आम्ही काम करणार आहोत. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही हे काम करायला आम्ही सर्वजण, आमचे पदाधिकारी, आम्ही सगळे तयार आहोत. आणि या संघटनेचं मुख्य ध्येय एवढंच आहे की जे आमच्या समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती समाजापर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यासाठी ही संघटना आम्ही उभा केलेली आहे. आमचे कार्यकर्ते, समाजाचे कार्यकर्ते, बडे मोठे नेते यांनी जे दुकान मांडलेलं आहे ह्या दुकानाविषयी आम्हाला बंद करायचं आहे आणि हे दुकान बंद झाल्यानंतरच आमच्या समाजाला काहीतरी कुठेतरी एक ठिकाण भेटेल आणि त्या ठिकाणामार्फत आमचा समाज सुधारक होईल. असे मला एवढे 2 शब्द बोलून मी इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. विश्वचक्रवर्ती अशोक सम्राट सामाजिक संघटना, त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि अखंड भारताला जोडणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि या जगामध्ये मिसाईल क्षेत्रात विज्ञानाच्या आधारे मिसाईल क्षेत्रात जगामध्ये दरारा निर्माण करणारे अब्दुल कलामजी साहेब यांना विनम्र अभिवादन करून असे सांगतो की आमच्या समाजामध्ये चळवळीमध्ये जे कोणी दलाल निर्माण झालेले आहेत, समाजाला विखुरण्यात आलेले आहेत आणि अनेक गटातटामध्ये संघटना स्थापन करून समाजाला विखरण्याचं काम केलेलं आहे, आजूबाजूला फेकण्याचं काम करून स्वतःची पोळी भाजून समाजाला निराधार केले. त्या समाजा कंटकाविरुद्ध, या चळवळीविरुद्ध आमचा बंड असेल व पूर्ण समाजाला एकत्रित करून आणि आपल्याला सत्तेमध्ये आणि किंवा या सामाजिक कार्यामध्ये घडवून आणून जो गरीब असेल, तळागाळातील गरीब असेल त्या गरीबाला अन्याया विरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करून त्या ताकदीला आपण बळ देणार आहोत. एवढे बोलून 2 शब्द सांगतो. जय भीम.